नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून. पतीकडून सतत दारूच्या नशेत होणारी मारहाण आणि शिवीगाळीला कंटाळून पत्नीने आपल्या 23 वर्षीय प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आनंद हनुमंत सरजे, वय 28, राहणार पोळमळा, 100 फुटी रोड, सांगली, असं मृत पतीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित पत्नी आणि तिच्या प्रियकराला तातडीने ताब्यात घेतलं असून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आनंद सरजे यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना 2 मुले आहेत. मात्र गेल्या काही दिवसापासून या पती पत्नीमध्ये सतत वाद होत होते. गुरुवारी पहाटे त्यांच्यात पुन्हा किरकोळ कारणावरून भांडण झाले. पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने अखेर टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवून प्रियकराला घरी बोलावून घेतलं. प्रियकर घरी आल्यानंतर दोघांनी मिळून आनंद सरजे यांना गाठले. सुरुवातीला एक ओढणीच्या साहाय्याने हनुमंत यांचे पाय घट्ट बांधले. त्यानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराने आनंद यांच्या छातीवर बसून त्यांचा गळा आवळून जीव घेतला. त्यानंतर त्यांचा झोपेतच मृत्यू झाल्याचा कांगावा करीत हा मृत्यू नैसर्गिक दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांना पहाटेच रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी आनंद यांच्या गळ्यावर ओरखडे आढळून आले. उत्तरीय तपासणीत त्यांचा घातपात झाल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता ती गडबडली. तिच्या चेहऱ्यावरील भीती आणि बदललेली वर्तणूक पाहून पोलिसांना संशय आला. तिची कसून चौकशी केली असता तिने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची कबुली दिली.